प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सरकार आणि निवृत्त न्यायमूर्तींच्या अथक परिश्रमानंतर मनोज जरांगे पाटलांनी काल त्यांचं उपोषण तुर्तास मागे घेण्याची घोषणा केली आणि सरकारला डेटा गोळा करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग आणि इतर समितीचा सर्व अहवाल पूर्ण करण्यासाठी 40 दिवसानंतर अजून 50-55 दिवसांचा वेळ जो आहे तो वाढवून दिलेला आहे आणि 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाबाबतचा ठोस निर्णय त्यांनी घ्यावा। मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी त्यांनी काल उपोषण सोडताना केलेली आहे। पण मनोज जरांगे पाटलांनी ही मागणी केल्यानंतर सरकार आता ज्या 31 डिसेंबरचा जो अपात्रतेच्या निर्णयासंदर्भातली जी डेडलाईन दिलेली आहे तत्पूर्वीच जर अपात्रतेचा निर्णय झाला आणि सरकार कोसळलं तर जरांगेंच्या या मागणीचं आणि मराठा आरक्षणाचं नेमकं काय होणार असा प्रश्न देखील अनेका स्तरातून विचारला जात आहे। आज बोलूयात याच प्रश्नावर। नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय आणि राज्यभरात मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठा समाज आता हक्क मिळवण्यासाठी आंदोलन करताना पाहायला मिळत होता। काल मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की सरकारला आणखी 2 महिन्यांचा वेळ आम्ही देतो आहोत। काल ज्यावेळी धनंजय मुंडे, उदय सामंत, अतुल सावे, संदीपान भुमरे या मंत्रिमंडळासह मंत्री महोदयांसोबत ज्यावेळी निवृत्त न्यायमूर्तींनी मनोज जरांगेंची चर्चा केली त्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि सरकारला 2 महिन्यांचा वेळ त्यांनी दिलेला आहे। आता हा वेळ 2 जानेवारीपर्यंतचा वेळ त्यांनी दिलेला आहे असं सरकारचं म्हणणं आहे, तर मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय की तो वेळ केवळ 24 डिसेंबरपर्यंतचा आहे। 2 जानेवारीपर्यंतचा वेळ सरकार का मागत आहे याबद्दल ज्यावेळी आम्ही थोडीशी चर्चा काही लोकांशी केली त्यावेळी लक्षात आलं की 31 डिसेंबर ही तारीख सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे विधानसभा अध्यक्षांना 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय घेण्यासाठी आणि 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय जर 31 डिसेंबरच्या आधी झाला आणि त्या निर्णयामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जर अपात्र ठरवण्यात आलं तर मात्र सरकार कोसळू शकतं। काय आहे ही याचिका आपण लक्षात घेतलं पाहिजे। 16 आमदार जे शिवसेनेचे ज्यांच्या विरोधात व्हीप या संदर्भात याचिका दाखल केली होती अपात्रतेची शिवसेना ठाकरे गटाने, उद्धव ठाकरेंनी जी याचिका या संदर्भातली दाखल केली होती त्या 16 आमदारांमध्ये सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांचं देखील नाव आहे। जर विधानसभा अध्यक्षांनी तो निर्णय घेतला आमदारांच्या अपात्रतेचा जो की त्यांना 31 डिसेंबरच्या आधी घ्यावाच लागणार आहे आणि सुप्रीम कोर्टानं जो आदेश त्यांच्या निर्णयामध्ये दिला होता ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की सुनील प्रभू यांचाच व्हीप हा ग्राह्य धरावा, हाच त्यांचा व्हीप महत्वाचा होता असं जे त्यांनी सांगितलेलं होतं त्यानुसार आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे अपात्र ठरू शकतात याची मोठी शक्यता आहे। 31 डिसेंबर पूर्वी जर विधानसभा अध्यक्षांनी तो निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर अपात्र ठरले तर ते मुख्यमंत्रीपदी त्यांना राहता येणार नाही आणि त्यांना राजीनामा द्यावा लागू शकतो। 31 डिसेंबरच्या आधीच जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर मात्र मराठा आरक्षणासंदर्भातला जो निर्णय घ्यायचा तो कोण घेईल हा महत्वाचा सवाल जो आहे तो उपस्थित होतो आहे। जर 24 डिसेंबर किंवा 30 डिसेंबरच्या आत जर अपात्रतेचा निर्णय आला आणि त्यामुळे जर एकनाथ शिंदेंना आपली खुर्ची सोडावी लागली तर मात्र नवीन सरकार येण्याची, नवीन मुख्यमंत्री येण्याची वाट मराठा समाजाला पाहावी लागणार आहे आणि नवीन मुख्यमंत्री आल्यानंतरही ते पुन्हा वेळ वाढवू मागण्याची शक्यता असू शकते। त्यांनी पुन्हा जे काय आधी घटलेले निर्णय ते आम्हाला वेळ द्यावा, 8 दिवसांची मर्यादा द्यावी, 15 दिवसांची, 1 महिन्याचा वेळ समोरचं सरकार सुद्धा मागू शकतं आणि त्यामुळे कदाचित मराठा आरक्षणाचा जो मुद्दा सध्या चालू आहे त्या मुद्द्याला थोडीशी बगल दिली जाऊ शकते आणि यासाठी अधिकचा वेळ मागितला जाऊ शकतो। पण मंडळी ह्या सगळ्या गोष्टी आहेत जर आमदार अपात्रतेचा निर्णय हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने आणि एकनाथ शिंदेंच्या विरोधात लागला तर मात्र ह्या सगळा निर्णय होऊ शकतो। पण जर हा निर्णय शिंदेंच्या बाजूने लागला तर मात्र मराठा आरक्षणासंदर्भातला जो निर्णय आहे तो शिंदे सरकारलाच घ्यावा लागणार आहे आणि दिलेल्या वेळेतच घ्यावा लागणार आहे। मनोज जरांगे पाटलांनी काल आणि आज पुन्हा 2दा कन्फर्म केलेलं आहे की त्यांनी सरकारला दिलेली वेळ ही
24 डिसेंबरची आहे, ना की 2 जानेवारीची आहे. 24 डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवा मंडळी, कारण 24 डिसेंबर ही 31 डिसेंबरच्या आधी येणार आहे आणि 31 डिसेंबरच्या आधी म्हणजे तिथे तोपर्यंत तरी कदाचित एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहू शकतात, असं मनोज जरांगे पाटलांनी, म्हणजे त्यांनी राजकीय वक्तव्य या संदर्भात केलेलं नाहीये, पण असं लोकांनी म्हटलंय की मनोज जरांगे पाटलांना ही गोष्ट माहिती होती की 31 डिसेंबरच्या आधी त्यांना निर्णय घ्यायचा आहे विधानसभा अध्यक्षांना, म्हणून त्यांनी 24 डिसेंबरची तारीख दिलेली आहे, ना की 2 जानेवारीची. पण सरकार असं सांगतंय की 2 जानेवारीपर्यंत आम्हाला वेळ पाहिजे आहे. आता खरंच 24 डिसेंबरच्या आत सरकार निर्णय घेतं की 2 जानेवारीपर्यंतची मुदत वाढते, आपल्याला मुदत ते वाढून मागतं, किंवा मनोज जरांगे पाटलांच्या संदर्भातलं जे काय आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो 24 डिसेंबरच्या आत सॉल्व्ह न करता 31 डिसेंबरला जर सरकारच्या विरोधात निर्णय गेला तर सरकार कोसळून नवीन मुख्यमंत्री या संदर्भातला निर्णय घेतात, हे आपल्याला पाहणं उत्सुकीचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं, 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण देण्यास शिंदे सरकार यशस्वी ठरेल का? 31 डिसेंबरला च्या आत जो निर्णय येईल तो शिंदेच्या बाजूचा असेल की विरोधातला असेल, आम्हाला कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद.